पहा आपला प्रश्न पहिला आहे, जिभेला हाड नसणे याचा योग्य अर्थ काय होतो? मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कमेंट करून देऊ शकता, म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन देखील होत राहील। तर पहा, जिभेला हाड नसणे याचा अर्थ होतो पहा वाटेल ते बोलणे। आपण एखाद्याला म्हणतो पहा तुझ्या जिभेला हाड आहे का नाही, याचा अर्थ असतो की तो काहीही बोलतो, म्हणजे त्याच्या मनाला जे वाटेल ते बोलणं, त्याला म्हणतो पहा आपण जिभेला हाड नसणे। पर्याय 1 आपलं उत्तर होईल। प्रश्न दुसरा आहे, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे पहा। तर भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तर भारतरत्न हा जो आहे हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे। यानंतरचा आहे पहा पद्मविभूषण, त्यानंतर आहे पद्मभूषण। लक्षात ठेवा, जर आपल्याला प्रश्न विचारला की पद्मभूषण हा जो आहे हा भारताचा कितवा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, लक्षात ठेवायचं आहे 1 नंबरला आहे भारतरत्न, 2 नंबरला आहे पद्मविभूषण, 3 नंबरला आहे पद्मभूषण। याच ठिकाणी अजून एक अल्टरनेट प्रश्न विचारला जातो, आपल्याला लक्षात ठेवायचे की सैन्य दलात दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे? तर सैन्य दलात जो देतात तो असतो पहा परमवीर चक्र, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारतरत्न। तर पहा यानंतरचा प्रश्न क्रमांक 3 आहे, संस्कृतमधून जसेच्या तसे म्हणजे पहा मूळ रूपात कोणताही बदल न होता आलेले जे काही मराठी शब्द आहेत त्यांना काय म्हटलं जातं? मित्रांनो, मराठी व्याकरणावरील हा महत्त्वाचा प्रश्न आहे। तर संस्कृत शब्दामधून जसेच्या तसे म्हणजेच काय, तर त्याच्या मूळ रूपात कसाच बदल होत नाही आणि ते शब्द मराठीत आलेले आहेत अशा शब्दांना काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, त्याला तत्सम शब्द असं म्हटलं जातं। मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न आहे। प्रश्न चौथा आहे, दुटांगी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे? पहा, कधी कधी या ठिकाणी दुटांगी किंवा धुटांगी असाही शब्द विचारला जाऊ शकतो। तर याचा अर्थ किंवा याला समान असणारा शब्द कोणता आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, तर 2 पाय असलेला। म्हणजेच पहा, पाय म्हणजे टांग या ठिकाणी अर्थ होतो, त्यामुळे दुटांगी म्हणजे 2 पाय असलेला। पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल। प्रश्न 5वा आहे, महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदी सध्या कोण कार्यरत आहेत? म्हणजे महाराष्ट्र राज्याचे सध्या पोलीस महासंचालक म्हणून कोण आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तर रजनीश शेठ हे जे आहेत हे सध्याचे महाराष्ट्र पोलीस महासंचालक आहेत। पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे। तर मित्रांनो, कालच आपण कम्युनिटीमध्ये हा प्रश्न पोस्ट केला होता, त्यातील जवळपास 19% लोकांनी उत्तर चुकीचं दिलेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे। तर सध्या महासंचालक आहेत रजनीश शेठ, पर्याय 3 आपलं उत्तर होईल। तर पहा प्रश्न 6वा आहे, पुण्यातील आगा खान पॅलेस या ठिकाणी कोणाची समाधी आहे? हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे पहा, कारण यालाच अजून एक अल्टरनेट प्रश्न विचारला जातो, लक्षात ठेवा। तत्पूर्वी याचं उत्तर पाहूया। तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 2, तर कस्तुरबा गांधी यांची आगा खान पॅलेस या ठिकाणी समाधी आहे। तर लक्षात ठेवा, अजून एक प्रश्न असा विचारला जातो की कस्तुरबा गांधी यांची समाधी असलेलं ठिकाण आगा खान पॅलेस हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे किंवा कोणत्या शहरात आहे? तर लक्षात ठेवायचे, शहर किंवा जिल्हा विचारला आपल्याला तर पुण्यामध्ये आहे। पर्याय 2 आपलं उत्तर आहे। तर कोणाची समाधी आहे? कस्तुरबा गांधी यांची। प्रश्न 7वा आहे, IRDAI ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित नियामक संस्था म्हणून काम करते? प्रश्न महत्त्वाचा आहे पहा, IRDAI ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर IRDAI ही जी आहे एक विमा म्हणजे इन्शुरन्स कंपनी आहे। पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल। प्रश्न 8वा आहे, पोलीस विभागातील K9 युनिट हे कशाशी संबंधित आहे? पहा, पोलीस विभागातील K9 युनिट जे आहे हे कशाशी संबंधित आहे? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, एक श्वान पथकाशी संबंधित आहे किंवा श्वानाशी संबंधित आहे पोलीस विभागातील K9 युनिट। प्रश्न 9वा आहे, GST ह्या खालीलपैकी कोणता कर आहे? मित्रांनो पहा, GST हा जो कर आहे हा कोणत्या प्रकारचा कर आहे? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, सेवा व वस्तू सेवा कर। लक्षात ठेवा, वस्तू व सेवा कर आहे GST। पर्याय 3 आपलं उत्तर होईल। प्रश्न 10वा आहे, अर्जुन MK1 हा रणगाडा खालीलपैकी कोणी विकसित केलेला आहे? पहा, या ठिकाणी एक आपल्याला रणगाडा दिलेला आहे अर्जुन MK1, हा जो रणगाडा आहे हा कोणत्या संस्थेने तयार केलेला आहे किंवा निर्मिती केलेली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर DRDO या संस्थेने विकसित केलेला आहे पहा अर्जुन MK1 नावाचा रणगाडा। पर्याय 2 आपलं उत्तर होईल। प्रश्न 11 आहे, कोविड-19 मध्ये कोरोना काय आहे? पहा, या ठिकाणी प्रश्न हा महत्त्वाचा आहे, कारण करंट अफेअर्सवरही हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो। तर पहा, 2020-2021 मध्ये कोविड हा जो आजार आहे हा सर्व जगामध्ये पसरलेला होता, लक्षात ठेवा। आणि त्याला नाव दिलेलं होतं काय, तर कोविड-19। तर हा कशापासून झालेला आहे? पहा, तर कोरोना या नावापासून होत होता। तर कोरोना हे नेमकं काय आहे लक्षात ठेवा, तर कोरोना हा
विषाणू आहे? तर पहा, कोरोनावर आपल्याला 4 प्रश्न हे नेहमी विचारले जाऊ शकतात. तर कोविड-19 हा जो आजार आहे हा कोणत्या विषाणूपासून होतो? तर कोरोना विषाणूपासून. आणि कोविड-19 हा जो आजार आहे जगात सर्वप्रथम कोणत्या शहरात आढळला? तर पहा, चीन देशामध्ये वुहान या शहरामध्ये आढळला. यावर अजून एक प्रश्न विचारला जातो की भारतामध्ये कोविड-19चा रुग्ण सर्वात प्रथम कोणत्या राज्यामध्ये आढळला? तर पहा, सर्वात आधी केरळ या राज्यामध्ये कोविड-19चा रुग्ण आढळलेला आहे. लक्षात ठेवा. आणि कोरोना एक विषाणू आहे, त्यामुळे पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 12 आहे, कोवॅक्सिन ही लस कोणत्या संस्थेने तयार केलेली आहे? पहा, कोविड-19वर एक गुणकारी म्हणजेच असणारी एक लस आहे पहा, कोवॅक्सिन नावाची. तर ती कोणत्या संस्थेने तयार केली आहे? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर भारत बायोटेक या संस्थेने तयार केलेली लस आहे पहा, कोवॅक्सिन. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, हरित क्रांती कशाशी संबंधित आहे? मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये जेवढे काही आपण 25 प्रश्न घेतलेले आहेत हे सर्वच्या सर्व प्रश्न पुणे शहर पोलीस भरती 2021 साठी विचारण्यात आलेले होते. म्हणजे 2019ची जी भरती होती तर तीच भरती आपली 2021ला झाली आहे, त्यामध्ये हे प्रश्न विचारण्यात आलेले होते. तर हरित क्रांती जी आहे पहा, अन्नधान्य उत्पादनाशी संबंधित आहे. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 14 आहे, मारुती चितमपल्ली हे व्यक्तिमत्व कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पहा, या ठिकाणी आपल्याला एक व्यक्तिमत्व दिलेलं आहे, मारुती चितमपल्ली हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर ते एक निसर्ग अभ्यासक आहेत. लक्षात ठेवा, पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 15 आहे, अमेरिकेच्या सध्याच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस या अमेरिकेच्या कितव्या महिला उपराष्ट्रपती आहेत? यावर आपल्याला अल्टरनेट 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात. तत्पूर्वी आपण या प्रश्नाचं उत्तर पाहूया. तर याचं उत्तर आहे पहा, पहिल्या उपराष्ट्रपती महिला आहेत अमेरिकेच्या. तर अजून एक प्रश्न विचारला जातो की अमेरिकेची जी निवडणूक आहे दर किती वर्षाला होते? लक्षात ठेवा, अमेरिकेची निवडणूक दर 4 वर्षानंतर घेतली जाते. यावर अजून एक प्रश्न आहे की सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत किंवा राष्ट्राध्यक्ष कोण आहेत अमेरिकेचे? तर जो बायडन हे जे आहेत हे सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत. या ठिकाणी अजून एक प्रश्न आहे की सध्याच्या उपराष्ट्रपती कोण आहेत अमेरिकेच्या? तर उपराष्ट्रपती आहेत पहा, कमला हॅरिस. आणि कमला हॅरिस ह्या ज्या आहेत ह्या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती आहेत. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 16 आहे, बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणत्या शहरात आहे? याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 2, तर नागपूर या शहरामध्ये आहे बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय. आणि नागपूर जे आहे ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे पहा, नागपूर. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 17 आहे, इलॉन मस्क हे उद्योगपती खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाहीत? असा प्रश्न आहे. पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे कारण बिझनेसवरती हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. इलॉन मस्क हे उद्योगपती जे आहेत हे कोणत्या कंपनीशी संबंधित नाहीत? आणि याचं उत्तर आहे पहा, पर्याय 1, तर ॲमेझॉन कंपनीशी संबंधित येत नाहीत. यामध्ये टेस्ला, स्टारलिंक, स्पेसएक्स. पहा, लक्षात ठेवा, टेस्ला, स्टारलिंक आणि स्पेसएक्स या तिन्ही ज्या कंपन्या आहेत हा एलोन मस्कच्या अंडरमध्ये आहेत किंवा त्याच्याशी संबंधित आहेत. यामध्ये अजून एक नवीन कंपनी ॲड झाली आहे पहा, ट्विटर ही जी कंपनी आहे याही कंपनीची मालकी आता सध्या एलोन मस्क यांच्याकडे आहे. या ठिकाणी झालं तर आपलं ॲमेझॉन हे जे आहे याच्या संबंधित आहेत पहा, जेफ बेझोस. लक्षात ठेवा, जेफ बेझोस हे जे आहेत हे ॲमेझॉनचे संस्थापक आहेत आणि जेफ बेझोस विचारलं असतं तर हे ॲमेझॉनशी संबंधित आले असते. सोबतच या ठिकाणी अजून एक कंपनी आपल्याला विचारली जाते पहा, गुगल, या ठिकाणी मायक्रोसॉफ्ट आणि दुसरी एक अजून एक कंपनी आहे पहा, लक्षात ठेवा, ॲपल. तर ॲपल कंपनीशी संबंधित आहे तर स्टीव्ह जॉब्स, गुगल कंपनीशी सर्जी ब्रायन, लक्षात ठेवायचं आहे. यानंतर अजून जर विचारलं आपल्याला फेसबुक, तर फेसबुकशी मार्क झुकरबर्ग, मायक्रोसॉफ्ट विचारलं तर मायक्रोसॉफ्टशी येतात बिल गेट्स. लक्षात ठेवा, हे जे आहेत हे प्रमुख कंपन्यांचे फाउंडर आहेत. प्रश्न क्रमांक 19 आहे, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला काय म्हटले जाते? पहा, ठराविक क्रमाने आलेले जे काही अक्षर आहेत किंवा अक्षरांचा जो समूह आहे, एक संच आहे, असा संच ज्या की संचानुसार त्याला काहीतरी अर्थ प्राप्त होतो तर त्याला काय म्हणतात? लक्षात ठेवा, त्याला म्हटलं जातं पर्याय 1, त्याला शब्द म्हटलं जातं. म्हणजेच काय, तर ठराविक क्रमाने आलेले जे काही अक्षर आहेत, अक्षरांचा जो समूह आहे त्या समूहाचा काहीतरी एक अर्थ निघत असेल तर त्याला शब्द असं म्हटलं जातं. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 20 आहे, उच्चार करण्यासाठी जास्त वेळ लागतो किंवा ज्यांचा उच्चार लांबट होतो त्यास कोणता स्वर म्हटला जातो? तर याचा आहे पहा उत्तर, त्याला पर्याय क्रमांक 2, त्याला दीर्घ स्वर असं म्हणतात. एखादा शब्द असेल जर त्याचा उच्चार करण्यासाठी आपल्याला थोडासा जास्त वेळ लागत असेल किंवा त्याचा जो उच्चार आहे तो थोडा लांबट होत असेल तर त्याला दीर्घ स्वर म्हटलं जातं. पर्याय 2 उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21 आहे, खालीलपैकी पाण्याचा ध्वनिदर्शक शब्द कोणता आहे? पहा, पाण्याचा ध्वनिदर्शक शब्द कोणता आहे?
आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, तर खळखळाट हा जो आहे हा पाण्याचा ध्वनिदर्शक शब्द आहे। या ठिकाणी पहा गडगडाट जो आहे ढगांचा आहे, छनछनाट आणि खनखनाट असा आहे। छनछन काय असतात पहा, तर पैंजण जे आहेत त्याचा छनछनाट होतो आणि खनखनाट हा जो आहे हा चिल्लर पैशांचा असतो, लक्षात ठेवा। आणि खळखळाट जो आहे हा पाण्याचा असतो। पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल खळखळाट। प्रश्न क्रमांक 22 आहे कोल्हा काकडीला राजी या म्हणीचा अर्थ काय आहे? पहा कोल्हा काकडीला राजी ही जी म्हण आहे याचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे आणि याचा उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर लहान माणसे लहान गोष्टींना भाळतात म्हणजे त्याकडे आकर्षित होतात, त्याला म्हटलं जातं कोल्हा काकडीला राजी। पर्याय 2 आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 23 आहे सन 2021 मध्ये पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक 2020 स्पर्धा कोणत्या खंडामध्ये झालेल्या आहेत? प्रश्न महत्त्वाचा आहे पहा, जे टोकियो ऑलिम्पिक 2020 जे आहे जे की आपलं 21 या वर्षी घेण्यात आलेलं आहे, तर ते कोणत्या खंडामध्ये झालेलं होतं? तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, तर आशिया म्हणजेच पहा एशिया या खंडामध्ये झालेलं आहे ऑलिम्पिक 2020। जर आपल्याला देश विचारलं तर पहा ऑलिम्पिक झालेले आहे जपान या देशामध्ये, त्यालाच म्हटलं जातं पहा टोकियो ऑलिम्पिक 2020। लक्षात ठेवा पर्याय 4 आपलं उत्तर आहे आशिया खंडामध्ये। प्रश्न क्रमांक 24 आहे नोबेल पुरस्कार ज्यांच्या नावे दिला जातो ते अल्फ्रेड नोबेल यांनी खालीलपैकी कशाचा शोध लावलेला आहे? यावर आपल्याला 2 प्रश्न अल्टरनेटिव्ह विचारले जातात पहा। तर नोबेल पुरस्कार कोणाच्या नावे दिला जातो? तर अल्फ्रेड नोबेल यांच्या नावावर तो दिला जातो। तर त्यांनी कशाचा शोध लावला आहे? लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 2 डायनामाइटचा शोध लावलेला आहे अल्फ्रेड नोबेल यांनी। पर्याय 2 आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 25 आहे शिकानसेन ही रेल्वे प्रणाली खालीलपैकी कोणत्या देशातील आहे? पहा शिकानसेन एक नावाची एक रेल्वे प्रणाली आहे, सिस्टम आहे, तर ती कोणत्या देशामध्ये आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर जपान या देशामध्ये आहे शिकानसेन रेल्वे प्रणाली। पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल। तर पहा आपला प्रश्न पहिला आहे मुंडा ही आदिवासी जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये आढळते? मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर देऊ शकता, म्हणजे तुमचं रिव्हिजन देखील याच व्हिडिओत होईल। तर पहा मुंडा ही जी एक आदिवासी जात आहे किंवा जमात आहे ही कोणत्या राज्यामध्ये मुख्यतः आढळते? तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर झारखंड या राज्यामध्ये मुंडा ही आदिवासी जमात जास्त प्रमाणात आहे। यानंतरचा प्रश्न आहे पहा कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी अशी जी जुळणी किंवा ठेवण किंवा रचना असते त्याला काय म्हटलं जातं? पहा मित्रांनो प्रश्न हा मराठी व्याकरणावर आधारित आहे। तर पहा प्रश्न परत एक वेळा समजावून घ्यायचा आहे। कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदासोबत जी काही जुळणी किंवा ठेवण किंवा रचना असते त्याला काय म्हटलं जातं? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तर त्याला प्रयोग असं म्हटलं जातं। प्रश्न क्रमांक 3 आहे देशात साक्षरतेमध्ये सर्वात कमी प्रमाण कोणत्या राज्याचे आहे? पहा प्रश्न महत्त्वाचा आहे, आपल्याला यावर 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात। देशामध्ये साक्षरतेचं सर्वात कमी प्रमाण आणि सर्वात जास्त प्रमाण असे 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात। या ठिकाणी प्रश्न आला आहे की सर्वात कमी प्रमाण, तर लक्षात ठेवा सर्वात कमी प्रमाण साक्षरतेचं बिहारमध्ये आहे। सर्वाधिक प्रमाण म्हणजे सर्वात साक्षर राज्य जर विचारलं तर केरळ हे राज्य सर्वात साक्षर आहे, लक्षात ठेवायचं आहे। जर आपल्याला विचारलं की महाराष्ट्रातील सर्वात साक्षर जिल्हा तर पहा सिंधुदुर्ग हा जो आहे हा महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षर असणारा जिल्हा आहे। यानंतरचा प्रश्न आहे पहा मारिया रेशा आणि दिमित्री मुराटोव यांना कोणत्या क्षेत्रासाठी नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे? तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, तर शांततेसाठी मारिया रेशा किंवा रोशा आणि दिमित्री मुराटोव यांना नोबेल पारितोषिक मिळालेले आहे शांतता पुरस्कार म्हणून। पर्याय 4 आपलं उत्तर होईल। प्रश्न 5वा आहे महाराष्ट्रातील डॅश हा ज्वालामुखी अग्निजन्य खडकाचा प्रकार आहे? पहा भूगोलावरचा आधारित प्रश्न आहे पहा, तर आपल्या राज्यामध्ये खालीलपैकी असा कोणता ज्वालामुखी अग्निजन्य खडकाचा प्रकार आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, तर बेसॉल्ट हा जो खडक आहे हा महाराष्ट्रातील ज्वालामुखी असणारा अग्निजन्य खडकाचा एक प्रकार आहे बेसॉल्ट खडक। पर्याय 3 आपलं उत्तर होईल। प्रश्न 6वा आहे भामरागड येथील नदी संगमामध्ये खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश होत नाही? पहा मित्रांनो प्रश्न हा जो आहे हा महत्त्वाचा आहे। तर भामरागड या ठिकाणी एक नदीचा संगम होतो, तर त्यापैकी खालीलपैकी अशी कोणती नदी आहे की त्या नदीचा समावेश त्या ठिकाणी होत नाही? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, तर प्राणहितेचा समावेश त्या ठिकाणी होत नाही। भामरागडमध्ये पहा पर्लकोटा, इंद्रावती आणि पामुल गौतम या 3ही नद्यांचा समावेश होतो, त्या संगमामध्ये प्राणहितेचा होत नाही। पर्याय 3 आपलं उत्तर होईल। प्रश्न 7वा आहे ग्रामसभा आयोजित करण्याचे कार्य खालीलपैकी कोणाचं आहे? पहा ग्रामसभे आयोजन करण्याचं जे काम असतं ते कोणाचं असतं? तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर ग्रामपंचायत सचिव जो आहे याचं कार्य असतं पहा ग्रामसभा आयोजित करण्याचं।
यानंतरचा प्रश्न आहे पहा, ब्लू ओरिजिन ही यात्रा कंपनीचे संस्थापक कोण आहेत? पहा या ठिकाणी आपल्याला दोन प्रश्न येऊ शकतात पहा. तर ब्लू ओरिजिन ही जी यात्रा कंपनी आहे याचे संस्थापक आहेत पहा जेफ बेझॉस. यावर अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो पहा, तर जेफ बेझॉस हे कोणत्या कंपनीशी संबंधित आहेत? तर ऑप्शनमध्ये आपल्याला 4 कंपन्या दिलेल्या असतात. त्यामध्ये ॲमेझॉन, स्पेसएक्स, अजून एक तर दिलेली असते पहा टेस्ला आणि दुसरी असते बोरिंग कंपनी. तर यामध्ये पहा जेफ बेझॉस जे आहेत हे ॲमेझॉनचे सुद्धा मालक आहेत किंवा संस्थापक आहेत आणि ब्लू ओरिजिन या कंपनीचे देखील ते संस्थापक आहेत. लक्षात ठेवायचं आहे, इलॉन मस्कवर जर प्रश्न विचारला तर आपल्याला 3 पद्धतीमध्ये विचारला जातो. तर नुकतंच जर करंट अफेअर्सवर विचारला तर नुकतंच पहा कोणती सोशल मीडिया इलॉन मस्कनी विकत घेतला आहे? तर ट्विटर हे जे आहे इलॉन मस्कच्या सध्या मालकीचं आहे. यापूर्वी टेस्ला, स्पेसएक्स, बोरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या ज्या कंपन्या आहेत ह्या देखील इलॉन मस्कच्या आहेत. प्रश्न 9 आहे, भावार्थ रामायण हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? पहा भावार्थ रामायण ग्रंथ जो आहे हा कोणी लिहिलेला आहे? मित्रांनो, जे काही महत्त्वाचे 100 पुस्तकं, ग्रंथ किंवा कादंबऱ्या आहेत त्याचे लेखक आणि पुस्तकाचे नावं किंवा कादंबरीचे नावं आपण एक टोटल व्हिडिओ घेतलेला आहे. यामध्ये त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर पहा भावार्थ रामायण हे जे आहे हे संत एकनाथांनी लिहिलेलं आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता शब्द अरबी भाषेतील नाही? पहा मराठी व्याकरणावरील हा शब्द आहे. तर खाली दिलेले जे 4 शब्द आहेत त्यापैकी अरबी भाषेत नसलेला शब्द कोणता आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर शिपाई हा जो शब्द आहे हा अरबी भाषेमध्ये येत नाही. यामध्ये साहेब, वकील आणि कायदा हे 3ही शब्द अरबी भाषेमध्ये आहेत. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 11 आहे, भारत सरकार मुख्य आर्थिक सल्लागार असलेल्या कोणाची नुकतीच पदविमुक्ती केली आहे किंवा झाली आहे? पहा भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार जे होते त्यांची नुकतीच म्हणजे ते पदावरून निवृत्त झाले आहेत. तर ते कोण होते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर के सुब्रमण्यन हे जे आहेत हे आपल्या भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार होते जे पदावरून कमी झाले आहेत. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 12 आहे, एअर इंडिया कंपनीने पहिली विमान सेवा म्हणजेच पहा पहिली विमान टपाल सेवा जी आहे ही कोठून कोठे सुरू केली होती? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर कराची ते मुंबई हा जो दरम्यान आहे यामध्ये एअर इंडिया कंपनी त्यांची पहिली टपाल विमान सेवा जी आहे ही सुरू केली होती कराची ते मुंबई. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, शासनाने केलेल्या खर्चाची हिशोब तपासणी करण्याचे संसदीय समिती काम करते? पहा शासनाने जो काही केलेला खर्च आहे त्या खर्चाचा हिशोब तपासणी कोणती एक संसदीय समिती करत असते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर लोकलेखा समिती जी आहे याचं काम काय असतं? पहा तर शासनाने जेवढा काही खर्च केला आहे त्या खर्चाचा हिशोब तपासणी करणं जे आहे हे लोकलेखा समितीचं काम असतं. यानंतरचा प्रश्न आहे, वानर या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी होत नाही? पहा वानराला समानार्थी नसलेला शब्द विचारला आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2. तर केसरी हा जो आहे हा वानराला समानार्थी शब्द येत नाही. लक्षात ठेवा यामध्ये कपी, शाखामृग आणि मरकट हे जे आहेत हे वानराला समान असणारे शब्द आहेत आणि केसरी जे आहे पहा हे सिंहाला समानार्थी शब्द असला समान शब्द आहे. पहा केसरी, वनराज, सिंह हे जे आहेत हे सिंहासाठी असणारे समान शब्द आहेत. प्रश्न 15 आहे, सॅल्ब्युटामोल हे औषध कोणता आजार बरा करण्यासाठी वापरले जाते? पहा सॅल्ब्युटामोल हे जे औषध आहे हे कोणता आजार बरा करण्यासाठी वापरण्यात येतं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर दमा हे जे आजार आहे हा आजार बरा करण्यासाठी सॅल्ब्युटामोल हे औषध वापरण्यात येतं. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 16 आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सन 2000 साली निर्मित झालेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण होते? पहा एक चित्रपटाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हा जो चित्रपट आहे हा 2000 साली प्रकाशित झाला होता किंवा निर्मित झाला होता. तर या चित्रपटाचे डायरेक्टर कोण होते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर जब्बार पटेल हे जे आहेत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटाचे डायरेक्टर होते. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 17 आहे, रेपो रेट व रिव्हर्स रेपो रेट कोण ठरवत असतो? पहा मित्रांनो हा जो प्रश्न आहे अर्थशास्त्रावरील इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. तर रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट हे जे आहे हे कोण ठरवतो? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3. तर RBI ठरवत असतो रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट. तर RBI म्हणजे काय आहे? तर पहा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. या ठिकाणी SBI आलेला आहे तर SBIचा फुल फॉर्म आहे तर स्टेट बँक ऑफ इंडिया. पर्याय क्रमांक 3 RBI आपलं उत्तर होईल. प्रश्न यानंतरचा आहे, 14वे रत्न दाखवणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. तर चांगला मार देणे यालाच आपण म्हणतो पहा 14वे रत्न दाखवणे.
मित्रांनो, आपल्याला जर 100पेक्षा जास्त वारंवार परीक्षेला येणारे वाक्प्रचार जर पाहायचे असतील तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण तो देखील व्हिडिओ पाहून घेऊ शकता। म्हणजे आपले 2 मार्क जे आहेत हे पक्के असणार आहेत, त्यामध्ये आपण महत्त्वाचे असणारे वाक्प्रचार घेतलेले आहेत। प्रश्न 19 आहे, श्री मनोज सिन्हा हे कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत? प्रश्न 19 आहे, श्री मनोज सिन्हा हे कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तर जम्मू काश्मीर हा जो केंद्रशासित प्रदेश आहे याचे लेफ्टनंट गव्हर्नर जे आहेत ते आहेत मनोज सिन्हा। पर्याय 4 आपलं उत्तर होईल। प्रश्न 20 आहे, राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? हा जो प्रश्न आहे मित्रांनो पहा, वन विभागासाठी सुद्धा विचारण्यात आलेला प्रश्न होता। तर प्रश्न परत एकदा ऐकून घ्या, महत्त्वाचा प्रश्न आहे। राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? आणि याचं उत्तर आहे पहा, महाराष्ट्र हे जे आहे हे पहिलं राज्य ठरलेलं आहे, जे आपल्या देशामध्ये राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारं पहिलं राज्य। यानंतरचा प्रश्न आहे, स्वतंत्र भारतातील पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारे खेळाडू कोण आहेत? पहा, स्वतंत्र भारत दिला आहे, तर स्वतंत्र भारतातील पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारे खेळाडू कोण? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर खाशाबा जाधव हे जे आहेत हे स्वतंत्र भारतातील पहिले पर्सनल म्हणजे वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारे खेळाडू होते। आणि खाशाबा जाधव यांनी हेलसिंकी, लक्षात ठेवा फिनलँड या ठिकाणी जिंकलेला आहे पहा ऑलिम्पिकमधील पदक। यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या डॅश कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते? तर पहा, हा प्रश्न आपल्याला पहा PSI साठी सुद्धा विचारण्यात आलेला होता। तर भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यामध्ये एक उच्च न्यायालयाची निर्मिती करण्यात आली आहे? आणि याचं उत्तर आहे पहा कलम 214 हे जे कलम आहे या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यामध्ये एक उच्च न्यायालय असते। पर्याय 2 आपलं उत्तर होईल। प्रश्न 23 आहे, नागपूर जिल्ह्यातील रामटेक या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध कवीने मेघदूत हे महाकाव्य लिहिलं आहे? पहा, या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न हे महत्त्वाचे तयार होतात। तर रामटेक हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पहा, रामटेक जे आहे हे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे। त्याच ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो, तर मेघदूत हे महाकाव्य जे आहे हे कोणी लिहिलं आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, तर कालिदासाने लिहिलेलं आहे मेघदूत हे महाकाव्य। अजून प्रश्न आपल्याला असाही विचारला जातो, लक्षात ठेवा, तर कधी कधी कालिदासाने लिहिलेला ग्रंथ विचारला जातो किंवा काव्य विचारलं जातं, तर मेघदूत हे लक्षात ठेवायचं आहे। यानंतरचा प्रश्न आहे, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचे प्रमुख कोण असतात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, तर प्राईम मिनिस्टर म्हणजेच पंतप्रधान जे आहेत हे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचे प्रमुख असतात। पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न 25 आहे, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था कोणत्या ठिकाणी आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, तर नागपूर या ठिकाणी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था आहे। पर्याय 4 आपलं उत्तर होईल।